तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता जेव्हा ईश्वरीचे वडील मात्र आता ईश्वरीचे बाबा अर्णव आणि ईश्वरीला सांगतात की आता जो काही ॲक्सिडेंट माझा झाला होता त्यावेळेस मात्र तो ॲक्सिडेंट राकेशने केलेला आहे हे सत्य आता ते अर्णवला सांगतात। तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघा बाबा आणि आई, एक गोष्ट लक्षात ठेवा, राजेशने तुम्हाला आणि आम्हाला जो काही त्रास दिलेला आहे, त्या काही वाईट गोष्टी केलेल्या आहेत तर त्याची शिक्षा त्याला मिळणारच आहे। त्यावरती ईश्वरी म्हणते मला काही आठवत नाही म्हणून मात्र आम्ही सही वेळ येण्याची आम्ही वाट बघत आहोत। तर त्यानंतर आता इकडे अंजली गाढ झोपेत असते, बाहेर रडत असतो। आता हा राकेश उठतो आणि आता अंजली मात्र गाढ झोपलेली आहे हे बघून मात्र आता राकेश लगेच बाळाला लगेच उचलतो आणि तेथून तो बाळाला घेऊन जात असतो। आणि आता मात्र इकडे जी ईश्वरी आहे तर ईश्वरीला जाग येते बाळाच्या रडण्याने मात्र, आणि ईश्वरी म्हणते की बाळ तर आता का रडत असेल, काय झालं असेल, म्हणून आता अर्णव सुद्धा उठतो। अर्णव आणि ईश्वरी उठून मात्र त्यांना आता काहीतरी बाळाची चाहूल लागते। तर आता अर्णव म्हणतो की ईश्वरी मला काहीतरी वेगळीच संशय येतो, बाळाला काहीतरी करणार नाही ना। तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरीला चाहूल आल्यामुळे आणि राकेश त्याच वेळेस बाळ घेऊन जात असतो। तेव्हा आता मित्रांनो, या बाळाला घेऊन जाणाऱ्या राकेशला मात्र अर्णव ईश्वरी काय असं धडा शिकवणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।